नमस्कार सेविका ताईंनो, जय शिवराय. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मी सोनाली बोलत आहे. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण मातृवंदना फॉर्म कसा भरायचा हे पाहणार आहोत. तर आपल्याला सर्वात आधी गूगलवरती यायचं आहे. आल्यानंतर इथे PMMVY लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदना योजना असं इथे आल्यानंतर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पेज ओपन होणार आहे. महिला व बाल विकास मंत्रालय असं पेज आल्यानंतर इथे आपल्याला परत लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर इथे जो तुमचा पासवर्ड आणि यूजर ID, सर्वप्रथम यूजर ID टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. आणि तुम्हाला इथे दिसतच असेल लाल अक्षरामध्ये कॅप्चर आलेलं आहे. तर हे कॅप्चर जसंच्या तसं आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. हे स्मॉल असलं तर स्मॉल टाकायचं आहे आणि कॅपिटल असलं तर कॅप्चरमध्ये कॅपिटलमध्ये जसं तसं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे की मी जसंच्या तसं इथे कॅप्चर टाकून घेतलेलं आहे. तर आता आपण लॉग इन करणार आहोत. लॉग इन केल्यानंतर व्हेरीफायवरती जायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर आपण ज्या मोबाईल नंबरवरनं करणार आहोत लॉग इन त्याच्यावरती आपल्याला आता एक OTP जाणार आहे. तो 6 अंकी OTP आपण इथे टाकून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मी OTP इथे टाकून घेतलेला आहे. OTP टाकल्यानंतर आता आपल्याला व्हॅलिड इथे जायचं आहे. व्हॅलिड वरती गेल्यानंतर डॅशबोर्ड आपलं ओपन झालेलं आहे. तर आता आपण फॉर्म इथून भरणार आहोत. तर आपल्याला इथे 3 रेषा दिसत आहेत. तिथे आपल्याला टच करायचं आहे. टच केल्यानंतर डाटा एंट्री असं इथे ऑप्शन दिसत असेल तुम्हाला, तिथे टच करून घ्यायचं आहे. तिथे टच केल्यानंतर फर्स्ट ऑप्शन आहे इथे बेनिफिशरी रजिस्ट्रेशन. तर आपल्याला त्याच्यावरती जायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता इथे आपला लाभार्थी नोंदणीचा फॉर्म, आपला मातृवंदनेचा फॉर्म इथे आलेला आहे. तर आता हा फॉर्म आपण भरून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता इथे आता आपण इथे एक एक वाचून घ्यायचं आहे आपल्याला आणि